शेट्टे सर, डॉक्टर टिपरसे सर आणि माझे मित्र डॉक्टर माधव चोले सर यांचे आभार मानतो की त्यांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर मला बोलायची संधी दिली. मंचावर उपस्थित असलेले वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, न्यू मॉडेल कॉलेज हिंगोलीचे प्राचार्य डॉक्टर लेंडवे सर आणि सभागृहात उपस्थित असलेले अनेक परिचित मित्र, विषय बंधू आणि इतर विषयांचे प्राध्यापक बंधू आणि भगिनी. सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खताळ सरांनी फील्ड प्रोजेक्ट संदर्भातला जो एक व्यावहारिक मुद्दा आहे त्याचा उल्लेख केला की एकीकडे त्याला 2 क्रेडिट दिलेले आहेत, तर 2-4 जे काय असतील ते, पण दुसरीकडे जे सरकार आपल्याला फील्ड प्रोजेक्ट करायला सांगतं एनईपीच्या मार्फत, तेच सरकार दुसऱ्या हाताने आपल्याला या फील्ड प्रोजेक्टचा कार्यभार मात्र आपल्याला मान्य करत नाही. तर हा पेच कसा सोडवायचा याच्याबद्दल सरांनी उल्लेख केला. त्यामुळे त्या प्रश्नाचा पुन्हा एकदा उल्लेख करायचं काही कारण नाही, पण त्याच्याशी अनुषंगिक आणि निगडीत असे काही व्यावहारिक मुद्दे आहेत ज्याचा मी माझ्या मांडणीच्या उत्तरार्धामध्ये थोडासा उल्लेख करीन. पहिली गोष्ट, जसं सुरुवातीच्या सत्रामध्ये अनेकांनी सांगितलं की आपलं शिक्षण हे प्रामुख्याने सैद्धांतिक किंवा पुस्तकी म्हणा असं होत चाललेलं असल्यामुळे त्याला एक व्यावहारिक जोड देण्यासाठी आणि आज जो सगळीकडनंच आग्रह होतोय की जे शिक्षण व्यवस्थेत तो बाहेर पडणारं मनुष्यबळ आहे त्याला सैद्धांतिक त्याचा पाया कदाचित बऱ्यापैकी असतो, पण त्या सैद्धांतिक पायाचं उपयोजन करताना जी कौशल्य लागतात ती कौशल्य त्या विद्यार्थ्यांकडे नसतात आणि म्हणून ती कौशल्य त्यांना प्राप्त करून देण्यासाठी काही एक या सैद्धांतिक विषयांना व्यावहारिक असा जोड देता येईल का, या सगळ्या विचारातनं फील्ड प्रोजेक्ट असेल किंवा ऑन जॉब ट्रेनिंग ह्या संकल्पना आपल्याकडे आलेल्या आहेत. आता याच्यातला एक व्यावहारिक मुद्दा असा निघणार आहे की फील्ड प्रोजेक्ट साठी काही एक मेथडॉलॉजी असते, काही एक कार्यपद्धती असते, त्याचा परिचय विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये जी काही सैद्धांतिक विषयाची सैद्धांतिक मांडणी होते त्याच्यामध्ये झालेला नसतो. त्यामुळे अचानक थर्ड इयरला गेल्यावर त्यांनी फील्ड प्रोजेक्ट करावी ही अपेक्षा मला व्यक्तिशः तरी अवास्तव वाटतो. त्यामुळे तो ट्रेनिंगचा कंपोनंट हा कुठेतरी आधीच्या 2 वर्षामध्ये आणला तर हे जे फील्ड प्रोजेक्ट होतील हे अधिक चांगल्या गुणवत्तेची होतील अशी आशा करायला जात आहे. मी या सगळ्याबाबत काहीसा निराशावादी का आहे, कारण का आपल्या विद्यापीठामध्ये पहिल्यापासूनच पीजीला विशेषतः सेकंड इयरला प्रोजेक्ट्स ही आहेतच विद्यापीठाच्या स्थापनेपासून. त्याची अवस्था काय आहे आपण इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तसं या फील्ड प्रोजेक्टचं होणार नाही अशी आशा बाळगून आपण ही चर्चा करतोय असं मी गृहीत करतो. कारण का ती कशी प्रोजेक्ट होतात आणि काय होतात, जिथे जिथे पीजी चालतं तिथे विद्यार्थी कशी प्रोजेक्ट आणून देतात आणि मग प्राध्यापकांना त्यांना पास करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्याच्यासमोर नसतो. कारण का आपल्याला आपल्या नोकऱ्या टिकवायच्या असतात, हे तितकंच असतं आहे. त्यामुळे हे होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घेता येईल हा एक मुद्दा आपण पाहणार आहोत. आता प्रत्यक्ष त्या विषयाशी निगडीत जे विषय आहेत किंवा परिस्थिती आहे तिथे जाऊन विद्यार्थ्यांनी काहीतरी एक शोधून काढावं आणि ते अहवालाच्या स्वरूपामध्ये महाविद्यालयाला सादर करावं ही भूमिका सगळ्याच प्रोजेक्ट्स मध्ये असते. त्यामुळे ते आपल्याला थर्ड इयरच्या प्रोजेक्ट्स मध्ये असणार आहे हे आपण गृहीतच धरूया. आता पीजीला येणाऱ्या मुलांची संख्या ही तुलनेने कमी असते. ती थर्ड इयरला आपण मेजर मायनर जरी केलं असलं तरी पीजी काहीच महाविद्यालयांमध्ये असतात. त्यामुळे एक मुद्दा येतो की फील्ड प्रोजेक्टचे विषय देताना ते विषय पुन्हा पुन्हा केले जाणार नाही हे जी चिंता असते जी अंडर ग्रॅज्युएट लेवलला येणार आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला मुळातच विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे ती तितक्याशा प्रमाणात येणार नाही. त्यामुळे तो एक व्यावहारिक मुद्दा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर उदाहरणार्थ राज्यशास्त्र शिकवतो म्हणून त्या विषयाबद्दल मी जास्त बोलणार आहे. इथे उपस्थित असलेले अभ्यास मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या विषयाबद्दल काही अडचणी आहेत का नाही याचं स्वतंत्रपणे गरज पडली तर मार्गदर्शन करतीलच. पण राज्यशास्त्रामध्ये आपण जर फील्ड प्रोजेक्ट मध्ये लायब्ररी वर्क बेस्ड प्रोजेक्ट हे येणार नाहीत असं जर आपण ठरलेलं असेल तर आपोआपच विषयांच्या कोणते विषय कसे निवडले जावे याला काही एक मर्यादा येणार. कारण का आपण असं गृहीत धरूया की बाबा निवडणुका दर 5 वर्षांनी येतात, त्या अनुषंगाने मुलांना त्या वर्षी, त्याच्या अलीकडच्या वर्षी, त्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी
अशी 3 वर्ष त्यांना निवडणुकीची संदर्भात काहीतरी प्रोजेक्ट त्यांना देता येईल. पण उर्वरित काळामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर विषय शोधून काढावे लागतील. इथे आपण अध्यापक वर्गाचं कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या दोन्हीची आपल्याला सांगड घालावी लागणार आहे. तर पुन्हा एकदा मेथोडॉलॉजीचा जो मी मुद्दा मगाशी उपस्थित केला की साधारणपणे प्रत्यक्ष क्षेत्र अभ्यास हा जो विषय आहे हा आपल्याकडे सोशल सायन्सेस जशी जशी विकसित होत गेली तर समाजशास्त्रज्ञ असतील, मानववंशशास्त्रज्ञ असतील, काही अंशी अर्थशास्त्रज्ञ असतील यांनी त्याचा एका अर्थाने ते पायनियरिंग वर्क केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात इरावतीबाई कर्वे असतील किंवा त्यांच्या आधी डॉक्टर भुरे असतील, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या समाजाचा अभ्यास करून काहीतरी एक निष्कर्ष मांडणं असे प्रयत्न आपल्याकडे पूर्वापारपासून झालेले आहेत. राज्यशास्त्रामध्ये जिथे पॉलिटिकल थॉट असेल किंवा वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांची मांडणी असेल ते प्रामुख्याने ज्याला आपण लायब्ररी वर्क म्हणू त्या अनुषंगाने ही कामं झालेली आहेत. आता आपण या जिथे लायब्ररी वर्कला प्राधान्य दिलं जातं अशा विषयांना आपण आता फील्ड वर्कची जोड देणार आहेत. आता उदाहरणार्थ मला थोडासा इतिहासाची आवड आहे, थोडंसं वाचनही आहे, त्यामुळे कदाचित त्याच्यातली उदाहरण देईल की जिथे आपण इतिहासाचं संशोधन प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस, मुलाखती यांच्या अर्थाने याचा आधार घेत गतकाळात काय झालं याचा आपण काहीतरी एक मांडणी करत असतो. तर आता एकदम फील्ड प्रोजेक्ट मध्ये काय काय आणता येईल याच्याबद्दलही आपल्या मनात अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तो माझ्याही मनात बऱ्याच अंशी संभ्रम आहे. परंतु राज्यशास्त्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खरं म्हणजे 1960च्या दशकामध्ये प्राध्यापक रजनी कोठारेंनी निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षणाची पद्धत ही भारतात आणली होती. की मधल्या काळात त्याच्यात खंड पडला आणि मग नंतर पुन्हा प्राध्यापक योगेंद्र यादव वगैरे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली. मला या सगळ्या कामामध्ये थोडासा का सहभाग नोंदवायची संधी मिळाली. हे आपल्याला माहिती आहे की एकूणच ज्याला आपण बिहेवियरल स्कूल म्हणतो किंवा बिहेवियरल रेव्होल्युशन म्हणतो सामाजिक शास्त्रात की माणसं प्रत्यक्ष वागतात कशी राजकारणाच्या दृष्टीने याचा अभ्यास सर्वेक्षणाच्या माध्यमातून हा अमेरिकेतनं सुरू झाला आणि आता ते जगभर आपण पाहतो. विशेषतः पब्लिक ओपिनियन पोलिंग असेल, लोकमताचा कानोसा घेणं असेल किंवा निवडणुकांचे चा निकाल काय लागेल याच्यासाठी होणारे सर्वेज हे सगळी एक मोठी इंडस्ट्री झालेली आहे हे आपण पाहतो. आणि काही त्याच्यातल्या तज्ञांनी आता निवडणुकीमध्ये उडी मारून यश मिळवलेलं आहे. प्रशांत किशोरांचं उदाहरण अगदी अलीकडचंच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात आपण फील्डवरची जी साधारणपणे ढोबळमानाने जी मेथोडॉलॉजी किंवा जी कार्यपद्धती आहे त्याचे जे अतिशय ढोबळमानाने 2 भाग केले जातात त्याच्याबद्दल मी थोडस बोलणार आहे. पहिला अर्थात ज्याच्यामध्ये मी स्वतः बऱ्यापैकी काम केलेलं आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. आपल्याकडे असा एक समज निर्माण झालेला आहे की सर्वेक्षण पद्धती ही अगदी तुम्ही साबण कोणता वापरता, घरगुती कोणते काय गोष्टी वापरता याचा जसा सर्वे होतो तसा तुम्ही कोणाला मत देणार आहेत किंवा राजकारणात जे काही चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकारच्या माहिती गोळा करण्यासाठी हा केला जातो. आणि त्यामुळे ह्या सर्वे मेथडमुळे फारसं काही गांभीर्य नाही. सर्वेज मॅनिप्युलेटेड असतात, त्याच्यातनं आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येतो अशा पद्धतीचे जे आरोप केले जातात त्याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे या पद्धतीबद्दल लोकांना पुरेशी माहिती नसते आणि जे सर्वेक्षण करणारे असतात ते आपल्या पद्धतीबद्दल पुरेशी पारदर्शकता पाळत नाही. म्हणजे निवडणुकींच्या सर्वेबद्दल वर्तमानपत्रांमधून जेव्हा जेव्हा माहिती येते कोणीतरी पक्ष जिंकणार, आमका उमेदवार निवडून येतात, तेव्हा बऱ्याच जणांना असं आहे की त्या माणसाने पैसे दिले म्हणून ते तशा पद्धतीचे निकाल ते लावतात. तर तो प्रश्न चुकीचा आहे. आपण प्रश्न विचारला पाहिजे ज्या मतदारसंघात या लोकांनी सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणात ज्यांच्या मुलाखती घेतल्या ते त्या मतदारसंघातल्या मतदारांचे प्रातिनिधिक सॅम्पल आहे का? किती टक्के लोकांचे तुम्ही मुलाखत घेतली ते प्रातिनिधिक आहे का? म्हणजे त्या मतदारसंघात जी विविधता असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, जातीय असेल, व्यवसायाच्या अनुषंगाने असेल, ती विविधता तुमच्या सॅम्पल मध्ये दिसते का? आणि तुम्ही जे प्रश्नावली लोकांना म्हणजे प्रश्न तुम्ही विचारले त्याच्यामध्ये तुमचा पक्षपाती दृष्टिकोन दिसत नाहीये का? हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. आपण चुकीचे प्रश्न विचारतो.
त्यामुळे सर्वेक्षण पद्धतीबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे की हे सगळं खोटंच असतं. ते असूही शकतं, किंबहुना असेलही असं आपण म्हणूया, पण त्या पद्धतीचा वापर चुकीच्या मार्गाने लोक करतात, म्हणून ती पद्धतच बाद करायची हे मला व्यक्तिशः काही पटत नाही. त्यामुळे सर्वेक्षणाची पद्धत आपण वापरू शकतो फील्ड प्रोजेक्टसाठी, कारण का शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांना लोकांपर्यंत जाऊन लोक काय करतात वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आणि त्यांचा काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दुसरी जी पद्धत आहे ती मुख्यतः सोशल सायन्सेस मध्ये सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी या मंडळींनी ती सुरू केली, ती म्हणजे पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन, ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष सहभागी घेऊन त्याची निरीक्षणं नोंदवून त्याचं मग एकतर तुम्ही आकडेवारीच्या स्वरूपात, तक्त्यांच्या स्वरूपात ते मांडू शकता, किंवा लोकांच्या मुलाखती घेऊन तुम्ही स्वतः वेगवेगळ्या गोष्टी जे निरीक्षण करतो त्याच्यातनं आपण मांडू शकतो. आता हे सगळं ऐकल्यावर अनेक विद्यार्थ्यांना किंवा कदाचित प्राध्यापकांना सुद्धा असं वाटेल हे काहीतरी गूढ आहे आणि हे काहीतरी जादू सारखं आहे आणि आता हे आपल्याला कसं जमणार. तर ह्याच्याबद्दल आपण एक विचार केला पाहिजे की हे थोडंसं माझ्या अनुभवाच्या आधारे मी बोलतोय. आपल्या आजूबाजूला राजकारण असेल, सामाजिक बदल असेल, आर्थिक व्यवहार असतील किंवा इतिहासाबद्दल ज्या चर्चा होतात त्याचं आपलं जे आकलन आहे, लोक ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, आपण ह्या सगळ्याबद्दल आपापसात बोलतो आणि पूर्वी असं नव्हतं आता असं व्हायला लागलंय अशी निरीक्षणं आपण अनेक वेळेला गप्पा मारताना मांडतो. पण हे आपल्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याचं आपण थिअरायझेशन करत नाही की हे चाललंय याचं प्रमाण किती आहे, ते का होतंय, कोणत्या पद्धतीने होतंय, ह्याला काही सामाजिक आर्थिक बाह्य घटक जबाबदार आहेत का, समाजामध्ये काही अशा गोष्टी घडतायत की ज्याच्यामुळे लोक वेगळ्या पद्धतीने वागतायत. म्हणजे उदाहरणार्थ विवाह पद्धतीमध्ये होणारा बदल आपल्याला दिसतो. आंतरजातीय विवाहांचं प्रमाण काही फार लक्षणीय वाढलं नाही, ते पूर्वी जो समाजाचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन होता तो आज आपल्याला काहीसा बदललेला दिसतोय. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतं, आपण त्याच्याबद्दल बोलतो, अमक्याच्या बाबतीत असं झालं असंही निरीक्षण नोंदवतो, पण ह्याचं शास्त्रीय स्वरूपात आपण त्याचं रूपांतर करून हे जे काय चाललंय ते काय चाललंय, कसं चाललंय, कशामुळे चाललंय हे मात्र आपण मांडताना मला तरी दिसत नाही. आणि विद्यार्थी हे आता जसं मगाशी प्राचार्य सरांनी सांगितलं की आपल्या परिसरामध्ये बहुतांश महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी येतात ते ग्रामीण भागात नाही येतात. त्याच्यातले जे जाणकार किंवा सजग विद्यार्थी असतात त्यांच्याशी आपण संवाद साधला, आपण बहुतेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद साधतोच. ते आपापल्या परिसरामध्ये काय बदल झालेला आहे हे अनेक वेळेला आपल्याला सुद्धा सांगतात, जो आपल्याला कदाचित लक्षात येत नसेल. तर हे सगळे जे विषय आहेत जे आपल्या आजूबाजूला घडतंय ते फील्ड प्रोजेक्ट साठी योग्य विषय आहेत असं मला वाटतं. कारण का फील्ड प्रोजेक्ट म्हणजे काही लगेच एमफिल किंवा पीएचडीचा थिसिस नाही की एक मोठा ऐवज घेऊन त्याच्याबद्दल आपण सखोल संशोधन करून काहीतरी महत्वाचं विषयामध्ये आपण योगदान देणार आहोत असं मला नाही वाटत फील्ड प्रोजेक्ट मधनं अपेक्षित आहे. पण फील्ड प्रोजेक्ट मधनं अपेक्षित काय असेल तर का आपल्याकडे ज्या सगळ्या एनईपी आणि तत्संबद्धच्या ज्या सगळी शासकीय दस्तऐवज किंवा समितीचे जे अहवाल प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या असतात, तपशिलाबद्दल फार मौन बाळगलेलं असतं. तेव्हा त्यांना काय अपेक्षित असेल याच्याबद्दल आपणच स्वतःच्या बुद्धीने अंधार बांधायचे असतात. कदाचित आपल्याला बुद्धीचा वापर करायची संधी मिळावी असा सरकारचा उदात्त हेतू असेल, असू शकतो तसा. तर आपण एक ह्याच्यात म्हणू शकतो की एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे अभ्यास करून ज्याला आपण विश्लेषणाचं कौशल्य म्हणतो आणि त्या विश्लेषणाच्या आधारे आपण जे जो काही क्षेत्र निवडलेलं आहे त्याचे घटक आपण वेगवेगळे एकमेकांपासून वेगळे करून त्यांची पुनर्मांडणी करून काही एक विधान करणं, स्टेटमेंट करणं, हे जे कौशल्य विकसित करणं माझ्या मते गरजेचं आहे उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये. त्याची एक प्रकारे पूर्वतयारी म्हणून या फील्ड प्रोजेक्टकडे आपल्याला पाहता येईल का? मला असं वाटतं पाहता येईल की एखाद्या समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील आपण असा राज्यशास्त्रातली अशी अनेक उदाहरण देता येतात की अमुक एका ठिकाणी अमुक एका पक्षाची लोकप्रियता आहे, तो परिसर पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
पण एखाद्या पोटनिवडणुकीत एखाद्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होतो किंवा एखादं प्रस्थापित नेतृत्व आपल्याला काही घडतंय असं वाटत नाही, पण निवडणुकीत त्यांचा पराभव होतो, निसटता विजय होतो, जे काय होत असेल ते. हे सगळं का होतं हे आपण सर्वेक्षणाच्या पद्धतीतनं एक शोधून काढू शकतो. ही एक पद्धत आहे. आपल्याकडे अनेक वेळा काय होतं, म्हणजे माझा पुन्हा असा अनुभव आहे, मी आपण शेवटी आपल्या अनुभवाच्या आधारेच बोलणार, की लोक येऊन विचारतात मला पीएचडी करायची आणि मला सर्वे मेथड वापरता येईल असा विषय सुचवा. हा तुमचा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तुमच्या मनात कुठल्या तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडामोडींबद्दल मनात कुतूहल आहे आणि ते तसं का होतं हे मला शोधून काढायचं आहे आणि ते शोधून काढण्यासाठी मला सर्वे मेथड सगळ्यात उपयुक्त आहे. म्हणून मी सर्वे मेथडचं प्रशिक्षण घेणार, सर्वे मेथड वापरता यावी म्हणून मी विषय निवडणार. हे एक वेळ आपण फील्ड प्रोजेक्टच्या बाबतीत आपण क्षम्य धरूया, तर का तिथे आपल्याला फार काही मोठं काहीतरी शोधून काढायचं नाही. तर मग ह्या फील्ड प्रोजेक्टच्या संदर्भात एकीकडे सर्वेक्षण पद्धती आणि दुसरीकडे आपण ज्याला पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन म्हणतो, या दोन पद्धतींचा आपण वापर करून विद्यार्थ्यांना संशोधन, आता संशोधन हा फार मोठा शब्द झाला, जे आजूबाजूला घडतंय त्याचा जो काही कार्यकारण भाव आहे, हे का घडतंय, नेमकं काय घडतंय, मला जे दिसतं तेच घडतंय का मला जे दिसतं त्याच्या पलीकडेही काही आहे, हे कसं शोधून काढायचं. आणि मुळात फील्ड प्रोजेक्टसाठी विषय किंवा काय जे क्षेत्र असेल ते निश्चित करायच्या आधी मुलांमध्ये पुरेसं कुतूहल जागृत झालं पाहिजे. ते आपल्या व्यवस्थेकडनं पुरेशा प्रमाणात होत नाही. कदाचित एडीपी मधनं ते होईल अशी आपण आशा बाळगूया. की मुख्य म्हणजे फील्ड प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जो काही मुलांनी मेजर मायनर निवडलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आणि ते प्रश्न जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केला, प्राध्यापकांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या फील्ड प्रोजेक्टचा दर्जा बरा तर सोडा समाधानकारक सुद्धा होणार. मग मुलं म्हणतील नाही फील्ड प्रोजेक्ट करायचंय, मला त्याचे मार्क पाहिजे, मी काहीतरी जाऊन बोलतो, काहीतरी लिहून आणतो आणि तुम्ही मला पास करा. हे असं जर होणार असेल तर मग त्या फील्ड प्रोजेक्ट असलं काय नसतं काय हा काही फरक पडणार. तर आता मग फील्ड प्रोजेक्ट पद्धतशीरपणे अंमलात आणायचं असेल तर एकीकडे आपल्याला विषय निवड करताना बऱ्यापैकी विचार केला पाहिजे. शक्यतो काही कदाचित अवास्तव अपेक्षा वाटेल अनेकांना, विषय विद्यार्थ्यांकडनं आले तर ते अधिक श्रेयस्कर आहे. कारण का विद्यार्थ्यांना मुळात प्रश्न पडला पाहिजे की हे काहीतरी असं दिसतंय, माझ्या गावामध्ये एखादं जुनं ऐतिहासिक ठिकाण आहे, तिथे लोक येतात, पण ते स्थान प्रत्यक्षात काय आणि लोक काय समजून येतात ते भलतच काहीतरी आहे, ते तसं का आहे. किंवा जे लोक ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला येतात त्यांना मुळात त्या स्थळाबद्दल कितीशी माहिती असते. हा उदाहरणार्थ, हे फक्त उदाहरणार्थ देतोय. याचं उत्तर कदाचित आपल्याला सर्वेक्षण पद्धतीतनं मिळेल, पण एकूणच लोक किती येतात, काय येतात, कशासाठी येतात, अशा जर भेट देणाऱ्या आणि त्या परिसरातल्या लोकांच्या आपण मुलाखती घेतल्या, दोन वेगवेगळे गट करून भेट द्यायला येणारे लोक आणि स्थानिक परिसरातले लोक यांच्या मुलाखती घेतल्या तर दोघांचं कदाचित या ऐतिहासिक स्थळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे हे कदाचित आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे एकीकडे सर्वेक्षण पद्धतीचं ट्रेनिंग कसं देता येईल हे आपल्याला ठरवावं लागेल. काही प्रमाणात वाणिज्य विद्याशाखेमध्ये कम्प्युटर अनालिसिस, डेटा अनालिसिस हे थोडंफार शिकवलं जातं. अर्थशास्त्रामध्ये अर्थातच ते बऱ्यापैकी शिकवलं जातं. तर काही मग आपल्याला इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस असे सुरू करता येतील का मेथॉडॉलॉजीच्या अनुषंगाने, की बाबा जर आपण 6th सेमिस्टरला फील्ड प्रोजेक्ट ठेवला असेल तर निदान 5th सेमिस्टरला निदान मेथॉडॉलॉजीची चा परिचय घडून येईल असं काही आपल्याला करता येईल का. ही एक सूचना आहे की ह्या एडीपीच्या स्ट्रक्चरमध्ये कितीशी बसेल मला माहित नाही, आणि बसत नसेल तर फील्ड प्रोजेक्ट नीट करण्यासाठी आपल्याला काहीतरी याच्याबद्दल प्रयत्न करावे लागेल. मग आपल्याकडे SPSS वगैरे सारखी सॉफ्टवेअर्स आहेत ती खूप महाग आहेत हेही मला माहिती आहे, पण काहीतरी उपाय आपल्याला शोधून काढावा लागेल. अन्यथा फील्ड प्रोजेक्ट हे नावापुरतच राहील, त्याच्यातनं आपण काहीतरी आपलं करायचं म्हणून करू.
दुसरं जे पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशनची जी पद्धत आहे ती अधिक किचकट आणि अधिक काय त्याच्यामध्ये अधिक सजगता बाळगली पाहिजे. कारण का या सगळ्यामध्ये शेवटी रिसर्च एथिक्सचा सुद्धा मुद्दा येतो की आपण ज्या लोकांशी बोलणार आहोत, आपण ज्या समस्यांबद्दल काहीतरी म्हणणार आहोत, लोकांनी मला फील्ड प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून लोकांनी माझ्याशी बोललंच पाहिजे, मला माहिती दिलीच पाहिजे, हा आग्रह बरोबर नाही. लोक तुम्हाला माहिती द्यायला बांधील नाहीत, हे अगदी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे लोकांना आग्रह करून चला मला फील्ड प्रोजेक्ट करायचा, चला मला माहिती द्या किंवा काहीतरी सांगा मला, असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एकतर एथिक्सचा मुद्दा येतो. एखाद्या सामाजिक समस्या, सामाजिक घटना घडामोडी, राजकीय घटना घडामोडी याच्याबद्दल माहिती काढणं जर अवघड असेल आणि क्वचित प्रसंगी ते धोकादायक सुद्धा ठरू शकतं, तर तो विषय शक्यतो टाळावा, हे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि मग त्याचं ट्रेनिंग जर व्यवस्थित दिलं की मग सर्वेक्षण पद्धती कशी वापरायची, त्याची प्रश्नावली कशी तयार करायची, त्याच्यातनं आकडेवारी कशी गोळा करायची, ही जी आकडेवारी गोळा करणार आहोत त्याच्यातनं आपल्याला काय मिळेल आणि मुख्य म्हणजे काय मिळणार नाही, काय कोणत्या बाबी आपण शोधून काढू शकतो, कोणत्या बाबी आपण शोधून काढू शकणार नाही, याचं भान सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालं पाहिजे. म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण सर्वे केला आणि अमुक एका पक्षाला इतकी मतं मिळाली, ह्या लोकांनी असं केलं, त्या लोकांनी तसं केलं, हे आकडेवारीच्या आधारावर आपण शोधून काढू शकतो. अमक्या व्यक्तीने अमक्याच पक्षाला मतदान का केलं हे आकडेवारीतनं शोधून काढणं फार अवघड आहे. तिथे मग तुम्हाला इंटरव्ह्यू मेथड वापरावे लागेल, त्या माणसाची मुलाखत घ्यावी लागेल, त्याला अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारून त्याच्याकडनं काढून घ्यावं लागेल की तुम्ही असं का केलं. पुन्हा मगाचाच मुद्दा, हे सगळं करायला लोक तयार होतातच असं नाही. आपण लोकांना सक्ती करू शकत नाही की माझं फील्ड प्रोजेक्ट यशस्वी झालं पाहिजे म्हणून तुम्ही मला माहिती दिलीच पाहिजे, अशी सक्ती आपण करू नये. ते रिसर्च एथिक्स मध्ये बसत नाही. आणि त्यामुळे एथिक्सचं भान ठेवत एकीकडे सर्वेक्षण पद्धतीचा वापर करायचा, दुसरीकडे पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन करत असताना इंटरव्ह्यू मेथडचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. आणि जर ऑन द जॉब ट्रेनिंगचा हेतूचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणाचं आणि संशोधनाचं कौशल्य विकसित करणं हा जर असेल, असं आपण गृहीत धरूया, तो आहे, नसेल तर गोष्ट वेगळी, पण तो आहे असं जर आपण गृहीत धरलं तर ज्याला आपण इंग्रजीत मेथोडॉलॉजीचं ट्रेनिंग म्हणतो ते विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी विद्यापीठ स्तरावर, अभ्यास मंडळांच्या स्तरावर काही करता येत असेल तर ते करायला लागेल. दुसरा आणि आता शेवट, साधारण अर्धा तास बोलायला सांगितले, 20 मिनिटं झालेली आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी जे व्यावहारिक मुद्दे आहेत त्याच्याकडे पुन्हा येईल. पहिला मुद्दा जो मी मांडला की तो म्हणजे विषयाचा. आपल्याकडे विद्यार्थी संख्येचा प्रश्न प्राचार्य सरांनी मगाशी मांडला की पुन्हा एकदा समाधानकारक झाली तरी आपल्यापुढे प्रश्न येणारच आहे की एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्टचे विषय द्यायचे तरी कुठून, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहणार. त्याचं समाधानकारक करण्यासाठी आपल्याला आपापल्या पातळीवर त्या अभ्यास मंडळात नाही त्या विषयातल्या अभ्यासकांना विचार करावा लागेल. कारण का नाही तर मग अनेक वेळा असं होतं की एमएच्या लेवलच्या प्रोजेक्ट्स मध्ये दरवर्षी 3 ते 5 मुलं महात्मा गांधींचे राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार याबद्दल प्रोजेक्ट करतात. दरवर्षी अशी 5-5, 6-7 मुलं होतात. लोकांना असं वाटेल की महात्मा गांधींबद्दल आता काही सांगण्यासारखं उरलेलं नाही, इतकी रिसर्च प्रोजेक्ट झाली. असं काहीतरी होऊ नये, नाही तर त्या रिसर्च प्रोजेक्टला काही अर्थ. दुसरा एक मुद्दा की रिसर्च प्रोजेक्ट जरी आपण आपल्या परिसरापुरती मर्यादित ठेवली, आपल्या परिसरामध्येच जे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण जरी काहीतरी करायचं झालं तरी ती बाब काही प्रमाणात तरी खर्चिक असणार. हा खर्चाचा प्रश्न, कारण सकाळीच तसं डॉक्टर कताळ सरांनी सांगितलं की सरकार नुसतं शिक्षणाबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, त्याच्यासाठी 1 पैसा सुद्धा खर्च करायची सरकारची तयारी नाही. त्यामुळे ही जर फील्ड प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडनं चांगली करून घ्यायची असेल तर त्याच्या निधीचा, पैशाचा प्रश्न सुद्धा उपस्थित होणार आहे. तो कसा सोडवायचा हा कदाचित आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये मोडत नसेल हा विषय, पण आपल्याला निदान पुढच्या वर्षी, या वर्षी जेव्हा या सगळ्याचा अनुभव येईल तेव्हा आपण काहीतरी
एका व्यवसायातले बंधू भगिनी म्हणून वरिष्ठांकडे काही आपण मागणी करू शकतो की याच्यासाठी काहीतरी तरतूद करायला पाहिजे. ती न करता तुमचं तुम्ही बघून घ्या आणि काहीतरी फील्ड प्रोजेक्ट करा असं जर या सगळ्या व्यवस्थेचे जे कोण निर्णय करणारे धोरणकर्ते असतील त्यांचं जर म्हणणं असेल तर मग त्यांनी सांगितलेलं हेतू साध्य होतो. त्यामुळे 2-3 मुद्दे मी पुन्हा एकदा समारोप करताना मांडीन. एक तर विषय निवड कशी करावी हा प्रश्न येणारे विषय जर विद्यार्थ्यांकडनं आले तर उत्तम, ते अधिक टोकदार कसे बनवता येतील त्याच्यातून काहीतरी निघेल अशा पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने रिसर्च प्रोजेक्ट व्हायचे असतील तर मेथोडॉलॉजीचं ट्रेनिंग कुठेतरी आपल्याला ते इंट्रोड्यूस करावं लागेल, अन्यथा कसं तरी आपलं पार पाडलं जाईल. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे निधीचा. या तिन्ही मुद्द्यांची आपल्याला जर समाधानकारक काहीतरी तोडगा काढता आला तर एनईपीला फील्ड प्रोजेक्टच्या माध्यमातून जे अभिप्रेत आहे ते यशस्वी. अन्यथा याच्यातनं काही फारसा हाती लागणार नाही. तुम्हाला माझी सगळी मांडणी निराशावादी वाटली असेल त्याच्याबद्दल मी आपले क्षमा मागतो, पण आजूबाजूला जे दिसतं त्याच्या आधारावर माणसं बोलतात. तसं मी मला जे व्यक्तिशः अनुभव आले त्याच्या आधारावर बोललो. आपण सगळ्यांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आभार आणि संयोजकांना मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार.